महाविकास आघाडीच्या वतीनं या होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तरुण तडफदार असे औंढा जिल्हा परिषद गटाचे नूतन सदस्य महेश माणिकरावजी देशमुख यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आज उमेदवारी जाहीर झाली आणि आज त्यांचा फॉर्म भरून या शुभकार्याला सुरुवात झाली। या महत्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमदार स्वामी साहेब, आमचे लातूरचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके, आदरणीय विश्वासप्पा प्रतापभैया पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष जीवनरावजी गोरे साहेब, नाव घेत नाही सर्वांचे कारण की प्रेस आहे, उपस्थित सर्व आमचे राहुलभाई सोनवणे बीडचे जिल्हाध्यक्ष, कुणाचं नाव राहिलं तर दिलगिरी व्यक्त करतो, वेळ कमी आहे, पत्रकार परिषद आहे आणि मोठ्या संमेलन जमलेले या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव राहुलजी गांधी यांनी संबंध देशामध्ये युवकांच्या हाती कारभार देण्याच्या उद्देशानं देशामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही बदल घडवले, मग संघटना तुझ्या मार्फत ज्या पद्धतीने युवक काँग्रेस पत्रकार काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाच्या निवडी झाल्या त्याच अनुषंगानं आणि नवख्या उमेदवाराला संधी देत महेश देशमुख यांना या विधान परिषदेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी संधी मिळाली। निश्चितच ही बदलाची नांदी आहे। आदरणीय अमितभाई देशमुख साहेब, प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, आदरणीय मंत्री पाटील साहेब, विश्वजी कदम साहेब, आपले लाडके खासदार ओमदादा राजे निंबाळकर, कैलास दादा या सर्वांच्या समितीनं महेश देशमुख यांचं नाव या ठिकाणी अंतिम करण्यात आलं। या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं, मगाशी पत्रकारांना एक प्रश्न पडला होता की संख्याबळ, तर ओमदादांनी तुम्हाला उत्तर दिलं की संख्याबळाचा संबंध नाही, व्यक्ती आणि त्या त्यावेळेची जी परिस्थिती आहे त्यानुसार अनेकदा निकाल लागलेले आहेत। संबंध महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा तशी परिस्थिती निर्माण झाली, संख्याबळ कमी असलेल्याचा सुद्धा उमेदवार निवडून आला आणि बीड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, मुळातच सगळे समविचारी लोक आहेत। राज्यामध्ये देशामध्ये सत्ताधारी पार्ट्याकडून जो अन्याय सुरू आहे, ज्या नुसत्या गुंतागुंत सुरू आहेत, प्रलोभन सुरू आहेत, आश्वासनं सुरू आहेत की 2014 ते 2026 आपण सगळे उघड्या डोळ्यानं पाहतोय आणि आता लोक या गोष्टीला त्रस्त झालेले, कंटाळून गेलेले आणि नक्की या महागाईमुळे, या आर्थिक संकटामुळे आणि या शेतकरी असेल, कष्टकरी असेल किंवा या राज्यातलं सर्वसामान्य नागरिक असेल, हा पूर्ण बेजार झालेला आहे आणि नक्कीच या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बदलाची नांदी सर्वांना पाहायला मिळेल एवढं या ठिकाणी सांगतो आणि पुढील परिषदेस सुरुवात करण्यासाठी सांगतो। धन्यवाद। महाराष्ट्राच्या राजकारणाची जडणघडण ज्यांच्या संस्कारात झाली, महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृतीस सर्वप्रथम वंदन करतो आणि आज या ठिकाणी महाराष्ट्राची जी विधान परिषदेची निवडणूक चालू आहे त्या उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज या ठिकाणी माझ्यासोबत जे उपस्थित माझे सर्व पत्रकार बांधव, महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे जे सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आहेत, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि धन्यवाद देतो। खऱ्या अर्थानं धन्यवाद मी यासाठी देतो, आज संपूर्ण देशामध्ये ज्याप्रमाणे अराजकतेचं वातावरण आहे, अशा एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये मागच्या 12 वर्षापासून जो संघर्ष चालू आहे
त्याच्यामध्ये सर्वजण एकजुटीनं या ठिकाणी एकनिष्ठेनं जनतेच्या प्रश्नासाठी, गोरगरिबांच्या प्रश्नासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लढण्यासाठी एकजुटीनं आज या ठिकाणी एका खूप शॉर्ट नोटीसवर इथं उपस्थित आहेत. त्यामुळं परत एकदा सर्वांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आज या ठिकाणी विधान परिषदेचं जे काही आपलं संख्याबळाचा वगैरे जो विचार केला जातो, खऱ्या अर्थानं ते जो नीटचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, याच्याशी संबंधित जे काही आपले जे आता सुजाण जे मतदार आहेत या ठिकाणी आजच्या घडीला, त्यांचे सर्व विद्यार्थ्यांचे नातेवाईक असतील, शेतकऱ्यांचे नातेवाईक असतील, जे मतदार असतील ते खऱ्या अर्थानं विचार करून मतदार करतील. यावेळेस आता ही निवडणूक अतिशय वेगळ्या लेवलची निवडणूक आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. NSY पासून, विद्यार्थी काँग्रेसपासून मी पक्षामध्ये काम करत आहे. मला अपेक्षा सुद्धा नव्हती की मला उमेदवारीसाठी माझा निवड केली जाईल. खरं तर आपल्या लातूर जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे आदरणीय लोकनेते आदरणीय अमित देशमुख, दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या सूचनेने आणि यांच्या नेतृत्वात ही निवडणूक पार पडत आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर. आणि त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासास मी परिपूर्ण करण्याचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न करेन. आणि येणाऱ्या काळात जनतेचे जे काही प्रश्न असतील ते अतिशय त्यांच्याच लोकनेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सोडवण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करेन. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.